इच्छित मनोकामना पूर्ण होतील असा मंगल आशीर्वाद। हे कल्याणी, कोण आहेस तू? कोण आहेस तू आणि कोणत्या उद्देशानं या भार्गव रामाचे चरण तू धरले? जरूर सांगेन, मला ऐकून माहिती अनंताला सरात करणं, दुःखिताचं दुःख निवारण करणं तुमची योग्यता फार या विश्वात महान आहे। परशुराम या संज्ञेला पात्र ठरला। गुरु माऊली, मला सांगा, एखाद्या प्राण्याने झाला असेल त्याला न्याय देणं आपलं कर्तव्य बस सांग म्हणतोय, कोण असा तुझ्यावर अन्याय झालाय? कोण महाभागानं तुझ्यावर अन्याय केलाय? कोणती शक्ती हा विश्वात ओपली गेली आहे आणि जेणेकरून तू त्रस्त होऊन या भार्गवाचे चरण पकडलेले? सांगेन जरूर, पण प्रथम वचन देऊन सांगा मला, तुझी असेल ती इच्छा पूर्ण करेन। हे सुशोणी, तुझ्यावर तो संकट दूर करेन असा शब्द द्या। माझ्या शब्दावर तुझा विश्वास नाही। तुमच्या शब्दावर माझा मन भयानक भीतिग्रस्त बनलेला आहे आणि या भित्र्या मनाच्या समाधानासाठी माझ्याकडून जर तुला वचन हवं असेल तर एक वेळ सहस्त्ररश्मी सूर्य मध्यरात्री उगवे, मध्यानीला काळोखाचं साम्राज्य बदलाय, गजराजाला पंख फुटली, पण या भार्गव रामाचे शब्द केव्हाही सत्य ठरणार नाही। ऐक हे कल्याणी, तुला वचन देतोय, तुझा अन्याय दूर करीन, तुझ्यावर झालेला अन्याय दूर करीन हे माझं वचन। समाधान वाटलं, कारण वैकुंठीचा नारायण 6व्या अवतारी परशुराम या संज्ञेला पात्र ठरला। तो माझी इच्छा जरूर पूर्ण करणार, माझा आत्मविश्वास होते। मग माझा अपमान कोणी केलाय म्हणजे भीष्मानं। अंबा माझं नाव, कुणावर काशी राजांची कन्या अंबा। तो भीष्म, ज्या भीष्मानं माझे चरण पकडले, ज्या भीष्मानं आपलं जीवन सार्थक करण्यासाठी मला गुरु मानलं, त्या भीष्मावर तू आळ घेतेस? कोण आहेस तू म्हणतोय? मी अंबा, राजघराण्यात माझा जन्म झाला। राजघराण्यात तुझा जन्म? काशी राजा यांची कन्या। शाबास, बोल म्हणतोय, काय अन्याय माझ्या भीष्माने तुझ्यावर केलाय? एकच, आमचा स्वयंवर मंडप उभारला होता आणि त्या स्वयंवरात विघ्न आणलं आणि स्वयंवरातून अपहार करून आपल्या राजापर्यंत मला तो घेऊन गेला आणि म्हणून मला न्याय मिळाला नाही आणि तो न्याय मिळावा यासाठी मी तुमच्यापर्यंत आले, कारण माझं शाल्वावर प्रेम होतं। शाल्वांसोबत निलग्न करणार असा मनाच्या ठिकाणी निश्चय केला होता। भीष्म राजाची आज्ञा घेऊन मी शाल्वापर्यंत गेली, शाल्वाला सारं कथन केलं, पण शाल्वानं मला धिक्कारलं। ज्याने जिंकलाय त्याचे तू झालेस, त्या अर्थी पुन्हा भीष्म राजांपर्यंत मी आले। ही गोष्ट त्यांना कथन केली, त्यांना ती मान्य नाही, अमान्य आहे, म्हणून मला न्याय मिळाला नाही। म्हणून फार मोठ्या अपेक्षेनं, फार मोठ्या मनधारणेनं मी तुमच्यापर्यंत आले। माझी इच्छा जरूर तुम्ही पूर्ण अंबे, तुझ्यावर झालेला अन्याय मी जाणलाय। होय, निश्चितच हे तुझं बोलणं, हे तुझे करुण स्वर मला बरंच काही सांगून गेले। होय ना अंबे, अगं माझा काळीज हादरून गेलाय।
आमच्या मुखातून हे मुखोद्गार बाहेर पडले. प्रत्येक गोष्टीला मेधा मर्यादा कक्ष आणि बंधनं ठेवलेले आणि त्याप्रमाणे या प्रतिज्ञेला या शब्दाला काहीतरी प्रमाण असायला हवंय. यासाठी ती ऐकण्याची जिज्ञासा माझ्या अंतरी निर्माण झाली. माझ्या शब्दाला प्रमाण हवंय. ज्या शब्दाला जर प्रमाण नसेल, उच्चारलेल्या शब्दाला जर प्रमाण नसेल, तर तो शब्द मांज ठरतो. कारण आजपर्यंत मी फसत आले आणि म्हणूनच त्याच्या पुढे मला फसायचं नाही. मी उच्चारलेल्या शब्दाला ताण ठेवतोय. आंबे, जर का असं घडलं नसेल, तर ज्या शस्त्रानं, या भार्गव रामानं या भूतलावरील साऱ्या क्षत्रियांचा निपात केलाय, त्या शस्त्राचा त्याग करीन. प्रतिज्ञा केलीस तू या भीष्माच्या जीवनाची राख रांगोळी करणार. कोणत्या रीतीने करते हीच मला आपला पवित्र तुझे मार्ग सदैव शिवकर आणि शिवकर होते असा मंगल आशीर्वाद आहे. नाटरसगाव हे शिष्योत्तमा, अरे या भूतलावर तुझा जन्म कशासाठी आहे हे मला ज्ञान आहे. अरे तिला साक्षात गुरुच्या मांडीतून जन्म घेतला तीच गंगा माता, जी गंगा मातेनं आपली कूस बुजवून तुला जन्म दिलेला आहे. हे शंतनु पुत्र, तू कुणी सामान्य आहेस. या विश्वात तुझ्या सारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर दुसरा कुणी नाही. या संपूर्ण आर्यवर्तात तुझ्या ख्याती कीर्तीचा डंका गाजतोय. याला कारण काय साहेब, तर तुझ्या जीवनात आलेले तुझे दोन गुरु, एक म्हणजे वसिष्ठ मामुनी आणि दुसरा म्हणजे मी. आमच्या मस्तकी नतमस्तक झालास आणि यावेळी तुझ्या नेत्रात अज्ञानी फळाचं जे काजळ होतं ते दूर करून आम्ही तुम्हाला नेत्रदृष्टी प्राप्त करून दिली आहे. मग हे शिष्योत्तमा, तुझ्याकडून काही अन्याय घडलाच आहे, तुझ्याकडून काही अपराध घडलाच आहे, तर यावेळी तुला समजुतीचे 4 शब्द सांगण्यासाठी इथपर्यंत मी आलो. आज कोण गुरुचं ज्ञान माझ्या पती आहे. प्रभो निर्मळ धरी ऐसा गुरु कशाला आणि गुरुपदी निष्ठा न धरी ऐसा शिष्य कशाला. मग या विधाना मी परंपरा अर्थात
सहन करू केव्हाही नाही. हे शिष्योत्तमान, मग सांग, हस्तिनापूर राजगादीचा अपमान कुणी केला आणि ज्यामुळे त्या काशीराजाच्या स्वयंवरात तुझी पावलं पडली आहे? काशीराजाच्या तीन कन्यांचा स्वयंवर मांडला. त्या स्वयंवराची निमंत्रण पत्रिका कामा पांडवांना दिली नाही. शाबास. तुम्हाला ती निमंत्रण पत्रिका दिली नाही आणि म्हणून तू तिथं गेला. हो, जावी करण्यासाठी. तुझं बोलणं योग्य आहे. हस्तिनापुराचा मान सन्मान हा तुझा मान सन्मान म्हणून तू तिथपर्यंत गेलास. हो. मग सांग रे, काय? एकाच वेळी तीन कन्यांचं अपहरण तू केलंयस. मग सांग, या शास्त्राला कोणतं? मी केलंय ते एका शास्त्राला. जिथं राजकर्ता पराजित ठरला, जिथं सर्व पराजित ठरला, अर्थात त्यांची विटंबना होऊ नये म्हणूनच मी त्याला घेऊन आलो. ते तिन्ही कन्या मला मिळावे ही आपली भावना माझी नाही. हे भीष्मराज, त्या तिन्ही कन्या तुला मिळणार नव्हत्या, याच्या पुढे मिळणार नाही, कारण तू जन्मभर व्रतस्थ आहेस. हो, जरूर. ब्रह्मचारी व्रत तू स्वीकारलायस. अर्थात तू तिच्यासाठी तू गेला नाहीस. पण सांग, तुझ्याचमुळे ज्या एका स्त्रीचं तू मनगट पकडलंस, तुझ्या मनगटाचा एका स्त्रीचा करस्पर्श तू केलास, या अर्थी तू अन्यायी ठरतोय. म्हणून मी तुझ्यापर्यंत जाऊ इच्छितो. हा स्त्रीचा मनगट पकडला, तिला मी ओळख घेऊन आलो. ते पापी भावाला नव्हे, ती कन्या म्हणून तिला माझ्या दरबारी लागला. आता त्या कन्येच्या नात्याला मी घेऊन आलोय. मग ऐक, कन्या या नात्यानं तू जर तिला तिथं घेऊन आला असशील तर ऐक, काय? कळी फुलण्या अगोदर ती कोमेजली गेली आहे. विचार कर. एक वेळ तू ब्रह्मचारी व्रताची शपथ घेतली असेल, तू घेतली आहेस ना, अंबेनं घेतली नव्हती. म्हणून मला सांग, तुझ्यासारखं ब्रह्मचारी व्रत या विश्वात साऱ्यानं धरावं असं तुझं म्हणणं आहे की का? मुळीच नाही, मी तुला म्हणतोय. ब्रह्मचारी व्रत नको धरू. तिला आज सर्व समाज आपलं प्रेम आहे हे कबूल केलं,
यालाही कारण आहे. गुरु आणि शिष्य यांचं युद्ध या ठिकाणी चालू आहे. हा झाला अरे वा, हा झाला पोरखे. तुम्ही तुम्हाला विद्या शिकविली, मुद्दामच केला. आणि आज तुम्ही माझे गुरुदेव, मी तुमचा शिष्य. अर्थात मग याच्या पुढे होऊ दे काय ते अस्त्रयुद्ध. शाबास, अस्त्रयुद्ध. भीष्मा, तुला विद्या मिळाली आहे. अर्थात अस्त्रयुद्धात यावेळी युद्ध सुरू होईल ते तुझ्या बाजूने होईल का तुला मी संधी देतोय. और एवढाय प्रपातासारखी अस्त्र तुझ्या शस्त्रातून सुटून माझ्यापर्यंत आले. त्याला प्रतिकार करण्यासाठी मी सुसज्ज आहे. आज गुरु शिष्याचं नातं बाजूला, तुम्ही माझे प्रतिस्पर्धी, मी तुमचा प्रतिस्पर्धी. मग याच वेळी आज गुरु शिष्याच्या युद्धात अस्त्रयुद्धाला प्रारंभ होत आहे. याच वेळी माऊलीला माझ्या देवादेवा साक्ष घेऊ. याच वेळी आवाज, आवाज, ही नभोवाणी आहे, ही आकाशवाणी आहे, ही देववाणी आहे. परशुराम तुझा गुरु आहे. त्याच्यावर हे अस्त्र सोडशील तर त्यात तुलाच कलंक लागेल. परशुरामावर हे अस्त्र सोडू नको. भीष्मा, भीष्मा, अरे ज्या अस्त्राला तू हात घातलास, ज्या अस्त्राचा तू मंत्र उच्चारलास, ते अस्त्र म्हणजे कुणी सामान्य नव्हतं. जे अस्त्र या विश्वात प्रस्वाप अस्त्र म्हणून संबोधलं जातंय, त्या विश्वाचा, त्या अस्त्राचा प्रतिकार हा तुझा गुरु केव्हाही करू शकला नसता. आणि म्हणूनच ही देववाणी झाली, ही आकाशवाणी झाली. भीष्मा, 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 आज मी तुझ्या समोर हटलय ठरलोय. ऐक, तू माझा गुरु आहेस. अरे गुरुकुलाची कीर्ती तू हृदयंगत केली आहेस. गुरुकुलाचा महिमा तू वाढवलायस. याच्याबद्दल मला सुद्धा स्वाभिमान आहे. ही झाली पहिली गोष्ट. पण गुरुकुलाची कीर्ती वाढवत असताना प्राप्त परिस्थितीचा विचार केला नाहीस. माणसाच्या समोर उभा राहणारा तो सनातन धर्म, जो मानवतेचा धर्म तू विसरलास आणि एका स्त्रीला तू कलंकित केलंस. म्हणून ऐक, ऐक, या गुरुच्या मुखातून निघणारी शाप. तिथं पापाच्या वाटेकरी मी नाही, तिथं शापवाणी आपल्या मुखावर आहे. अर्थात ब्राह्मणाच्या मुखाचे बाहेर पडणारे शब्द हे सूर्यप्रकाशाएवढे मात्र घडते. मग हे भीष्मा ऐक, आतापर्यंत आपण 23 दिवस लढलो. ज्याच्यासाठी आपण इथं लढलो ते कार्य मी माझं पूर्ण करू शकत नाही. 23 दिवस तू माझ्या बाणाचा प्रतिकार केलास, पण माझ्या मुखातून निघणारा शापशर, हा शापबाण, या शापबाणाचा तू प्रतिकार करू शकत नाही. म्हणून ऐक भीष्मा, एका स्त्रीला तू कलंकित केलंयस. म्हणून हा तुझा गुरु तुला शाप देतोय. अरे रणांगणावर युद्ध करत असताना एका षंडाकर्मी तू मृत्यू अंबे, तू देवी आहेस, तू म्हणजे जगत जननी आहेस. अंबे, अगं वीराच्या मनगटात निर्दयपणाचा जेव ताव चढवणारी तू भगवती आहेस. एखाद्या
रक्तबळी घातला म्हणून एका शंडाकर्मीच्या पोराने मी आंबेचा शाप माझ्या मृत्यूला कारणीभूत आंबा ठरे. आज या विश्वाला केलाय ते योग्य की अयोग्य याचा पुरावा आज तुझ्यात येईल. जिथं इच्छा मरणी मी आहे तर पाहूया माझ्या जीवनाचा शेवट कसा होतो.